शर्मा फूडीज झोनमध्ये आपले स्वागत. उन्हाळ्यामध्ये तर कैरीचे लोणचं हमखास केलं जातं, परंतु वर्षभर देखील विविध प्रकारची लोणची केली जातात. त्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन मसाला तयार करावा लागतो. पण जर का असा लोणच्याचा मसाला वर्षभरासाठी तयार करून ठेवता आला तर अगदी सोपं होईल नाही? केव्हाही आणि कधीही कोणतंही लोणचं तयार करता येईल. वर्षभर ठेवायचा लोणच्याचा मसाला गेल्या व्हिडिओमध्ये आपण तयार केला होता आणि तोच वापरून आज आपण 3 प्रकारची लोणची करणार आहोत. यासाठी मी एक वाटीभर गाजर चिरून घेतला आहे आणि थोडेसे मटार आल्याचं साल काढून बारीक काप करून घेतले आहेत. 2 टेबलस्पून साधारणपणे लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ. चला तर मग झटपट होणारं हे लोणचं आपण कसं करायचं ते बघूयात. एका पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल घातलंय. त्यात थोड्याशा मेथ्या मी फोडणीला घालत आहे. मेथी तडतडली आहे. आता यामध्ये गाजर टाकून घ्यायचं आहे. मंद आचेवरच हे करायचंय. मटार, आलं घालून हे नीट परतून घ्यावं. चवीप्रमाणे हा मसाला घालायचा. मी साधारणपणे इथे 1.5 टेबलस्पून एवढा हा मसाला घालत आहे. नीट मिक्स करून घ्यावं आणि मग यामध्ये मीठ घालून सुद्धा चांगलं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. त्यामुळे लोणचं जास्त वेळ टिकतं. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं असं परतून घेतल्यावर गॅस बंद करायचा आणि गार करायला ठेवून द्यावं. गार झाल्यावर हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता किंवा अगदी वरती 2 ते 3 दिवस हे लोणचं चांगलं राहतं. की नाही, लोणचं तयार करणं अगदी सोपं. हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता दुसऱ्या प्रकारचं लोणचं तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये मी पुन्हा 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेत आहे. यामध्ये आपण 1 टेबलस्पून एवढा तयार केलेला मसाला घालायचा. एक कैरी साल काढून किसून घेतली होती आणि तो किस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ही कैरी साधारणपणे 150 ग्रॅमची होती. कैरीचा किस केल्यामुळे लोणचं झटपट मुरतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून देखील कैरी घेऊ शकता. चांगलं असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवावी. असं नीट मिक्स करून घेतल्यावर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. लोणची थोडीशी खारसटच असतात. या तयार केलेल्या लोणच्याच्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे गूळ, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं असं परतून घ्यावं की लोणचं तयार आहे की नाही. एकदम झटपट रेसिपी. या प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोणचं हा मसाला वापरून वर्षभरात केव्हाही तयार करू शकता. आता आपण वर्षभराचं कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी कसा मसाला करायचा हे बघणार आहोत. यासाठी मी इथे शेंगदाण्याचं गिनीचं तेल वापरलं आहे. हे फिल्टर तेल मी वापरलं आहे. तेल तापलं की नाही हे चेक करून घ्यावं आणि तापल्यावरच यामध्ये 400 ते 450 ग्रॅम तयार केलेला हा लोणच्याचा मसाला आपल्याला मंद आचेवर 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे. मंद आचेवर परतल्याने लोणच्याला खमंगपणा तर येतोच, पण त्याचा लाल रंगही टिकून राहतो. हे लोणचं वर्षभर साठवायचं असल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश पडू देऊ नये आणि म्हणून भांडी देखील कोरडीच वापरावी. आता 1 मिनिट परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला पूर्ण लोणच्याचं मीठ घालायचं आहे. मी 1 फुलपात्रभर एवढं मीठ यामध्ये घालत आहे. गॅस बंद करावा आणि मीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यावं. आता हा मसाला परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून गार करायला ठेवून द्यावा. याप्रमाणे मी येथे 3-3.5 किलो या कैऱ्या फोडून आणल्या आहेत. त्या पिवळ्या असल्या तरी आंबट आहेत. आता या कैऱ्यांना आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत. या फोडींमध्ये 1 ते 2 चमचा एवढं मीठ आणि 1 चमचाभर हळद आपल्याला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर या फोडी साधारणपणे अर्धा तास झाकून ठेवून द्याव्यात. उन्हाळ्यामध्ये लोणच्याचा तयार केलेला मसाला गार व्हायला बराच वेळ लागतो. आता ह्या गार झालेल्या मसाल्यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे. ज्यांना आंबट लोणचं करायचं आहे त्यांनी गूळ अवॉइड करावा. गूळ असा नीट मिक्स करून घेतला. आता हा गार झालेला मसाला
फोडींवर ओतून घ्यावा आणि नीट मिक्स करून घ्यावा. लोणच्याच्या तयार मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि वर्षभरात केव्हाही आणि कधीही कोणत्याही प्रकारचं लोणचं तयार करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. सबस्क्राईब तर तुम्ही केले असेलच, नसेल तर लगेच जाऊन करा. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.